हॅलो, माझं नाव राहुल पाठक. माझं नाव रेखा सुतार. माय नेम इज अक्षय. मी विठ्ठल सांगलीकर. माझं नाव सागर गजानन बाविस्कर. दीप रोकडे. मी पंचफुला अशोक सोनवणे. माझं नाव राणी गुल्ले. मायसेल्फ प्रिन्स तुटकवडे. मी विजय मोरे. मी माणिक मुंडे. नमस्कार, माझं नाव प्रणव मोरे आहे. माझं नाव संदीप मोरे. नमस्कार, माझं नाव मंदार शिवदे. माझं नाव आहे कल्याणी मिनिट मेहता. पूजा वाघमारे. माझं नाव हर्षवर्धन देसाई आहे. नमस्कार, माझं नाव प्रियंका सोनवणे. नमस्कार, माझं नाव रश्मी संजय शिंदे. नमस्कार, माझं नाव तेजस अंकुश शिंदे. मी अमृता संदीप पवार. आज एका उद्योजकांना दिलेले अतिशय चांगल्या प्रकारचं हे माइंडसेट ट्रेनिंग आहे. देवीदास सरांकडनं बहुतांश गोष्टी घेण्यासारख्या आहेत. त्यांचे समरायझेशन असतील, त्यांचे ऍक्शन प्लॅन असतील. टीम वर्क हे नेहमीच तुमचे ड्रीम वर्क यशस्वी करतं. बिझनेस करताना खूप स्ट्रेस असतो. खूप काही गोष्टी असतात. एम्प्लॉईचा स्ट्रेस असतो, बिझनेस मधला स्ट्रेस असतो, फायनान्शियल स्ट्रेस असतो. हा स्ट्रेस सुद्धा कसा तुम्ही मेडिटेशन थ्रू कमी करू शकता आणि तुमच्या फॅमिलीला चांगला वेळ कसा देऊ शकता हे सुद्धा आम्हाला या वर्षामधनं खूप चांगल्या प्रकारे कळालं येते. देवीदास नायकर सरांचं हे सेशन खूप छान आहे. उत्कृष्ट मराठी ट्रेनर आहेत. मी आजपर्यंत जे काही ट्रेनर्स या ठिकाणी पाहिले ते सर्व ट्रेनर्स हे फक्त ट्रेनिंग देण्याचं काम करतायत, परंतु सर स्वतःच्या 8-10 कंपन्या उभ्या करून त्या अतिशय उत्तम प्रकारे चालवित पण आहेत. स्वतःची टीम बिल्ड केलेली आहे. देवीदास नायकर सर खूप सुंदर ट्रेनर आहेत. त्यांनी जे सांगितलंय किंवा कंपनीमध्ये किंवा बिझनेस मध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्स विषयी माइंडसेट आपला बिझनेस साठी किती इम्पॉर्टन्स आहे आणि माइंड आणि ब्रेन मधला एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे तो खूप छान आणि सोप्या भाषेमध्ये सरांनी समजून सांगितलं. उन्होंने हमें जो है बिजनेस रिगार्डिंग काफी बेस्ट चीजें बताई. उद्योजकानं उद्योगाच्या आतमध्ये काम केलं पाहिजे का एखाद्या उद्योगधंद्यावरती काम केलं पाहिजे, हा ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो. आणि आज सरांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी ट्रेनिंग दिलं त्यामुळे निश्चितच उद्योजक कसा असावा, उद्योजकांनी कुठल्या विषयावरती काम करावं याचं अतिशय चांगलं ट्रेनिंग सरांनी अतिशय उत्तम प्रकारे दिलेलं आहे. ते अपकमिंग एंटरप्रेनर्स आहेत, जे इन्स्पायरिंग एंटरप्रेनर्स आहेत, त्यांच्याकडनं घेण्यासारख्या गोष्टी आहेत. त्या अतिशय सोप्या भाषेत किंवा एखाद्या MBA ची डिग्री जशी असते ती एकदम जस्टिफाईड, सिम्प्लिफाईड आणि समराईज करून देवीदास सर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक एंटरप्रेनर बिझनेस भूमिकेमध्ये जगत होते, पण स्वतःला सेल्फ एम्प्लॉय म्हणून मी वावरत होते. तर तो एक अत्यंत महत्वाचा फरक मला आज जाणवला. बिझनेस आपण चालू केला आपल्याला फेस करावं लागतं ते वेगवेगळे फेल्युअर. स्टार्टिंगला असतं फॅमिलियर सपोर्ट, सोशियल सपोर्ट आणि त्याच्यापासून भेटणारे आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे डिमोटिवेशन्स. सो या डिमोटिवेशनचा सामना करता आपण कसं फेल्युअर मला सक्सेस गाठला पाहिजे त्याचं एक खूप छान उदाहरण सरांनी आम्हाला स्टेजवरती 2 जणांना बोलून दिलं. स्ट्रॅटेजीज काय असतात, स्किल कसे वाढवायचे असतात ते सगळं सरांनी आम्हाला खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने शिकवलं. व्यवसाय वाढवायचा आहे कसा, त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, टीम कशी बनवायची, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज सरांनी दिलेलं आहे. म्हणजे केवळ मार्केटिंगचा फंडा नसून स्वतः एक उद्योगधंदा करत असताना स्वतःला आलेल्या अडचणी आणि असं प्रॅक्टिकल ट्रेनिंग एक उद्योगाचं सर देत आहेत. खूप वर्षापासून बिझनेस करत आहोत, पण राईट वे मिळत नव्हता. पण सरांच्या आजच्या वर्कशॉपमधलं खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप छान पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं. फ्यूचरली तरीके से हम किस तरीके से ग्रोथ कर सकते हैं, बिजनेस में हम किस तरीके से ग्रोथ कर सकते हैं, ये सारी चीजें जो है उन्होंने हमें सिखाई. बिझनेस वाले जे आहेत त्यांना रोजच्या रोज स्ट्रगल आहे, रोजच्या रोज स्ट्रेस आहे, तो सगळा कसा मॅनेज करायचा आणि कसं त्यांनी त्याच्यातून बाहेर पडायचं आणि आपला बिझनेस वाढवायचा याचं पूर्ण नॉलेज सरांनी दिले. उद्योजकांना जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येत असतो त्याच्यावरती एक उद्योजकच उत्तम प्रकारचं सोल्युशन देऊ शकतो. आणि देवीदास सर हे एक त्या पद्धतीचे ट्रेनर आहेत जे स्वतःचे उद्योगधंदे करत इतरांना मोटिवेट करत आहेत. MBA न होता आपण बेस्ट बिझनेस एम्पिरियर कसं बनलं पाहिजे हे खूप सोप्या पद्धतीने आणि छान पद्धतीने समजावून सांगितलं. माझ्या व्यवसायामध्ये त्याचा 100% परिणाम होला असं मला खात्री आहे. सरांनी दिलेल्या नोट्सनुसार मी माझ्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करायचा 100% प्रयत्न. सेल्फ एम्प्लॉई आणि बिझनेस याच्यातलं एक्झॅक्टली डिफरन्स आम्ही सांगितलं. त्याच्यानं आम्हाला कळलं की आता आमचा जो बिझनेस आहे तो सेल्फ एम्प्लॉई मोडवरती आहे का एंटरप्रेनर मोडवरती का तो मिडलमध्ये आहे.
सो ओव्हरऑल सरांचं सेशन खूप छान आणि सोप्या लँग्वेजमध्ये चाललं आहे. खूप छान पद्धतीने सरांनी हे मार्गदर्शन केलेलं आहे. टीम मॅनेजमेंट कशी असावी, बिझनेस कसा चालवावा किंवा चालू करावा. प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये भले तो बिझनेस करू द्यात किंवा तो नोकरी करू द्यात, त्यांनी अपडेटेड असणं हे खूप गरजेचं असतं. या वर्कशॉपमध्ये आम्हाला कळालं इथे खूप काही शिकायला भेटलं. सर एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मध्ये आहे. सेमिनार अटेंड करून खूप छान वाटतं. सरांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. देवीदास सरांचा हा जो आज वर्कशॉप मी पाहिलेला आहे, यातून मला 2 गोष्टीचा फरक आज पूर्णपणे समजला. तो म्हणजे सेल्फ एम्प्लॉय आणि एंटरप्रेनर. त्यासाठी तुम्ही मार्केटिंग कशी करायची किंवा बिझनेससाठी तुम्ही ग्रोथ कसा करायचा आणि ते सगळं त्यांनी उदाहरणासहित इथे सांगितलेलं आहे. देवीदास साहेबांनी ते इन्फॉर्मेशन दिली स्टार्टअप बिझनेसची. त्या बिझनेसचं त्यांनी जे नॉलेज दिलं आम्हाला की काय कमी आहे, काय जास्त आहे, लोक कुठे चुका करतात आणि त्यातून कसं बाहेर यायचं, ते सगळं आम्हाला त्यांनी कळवलं. त्यांचे जे काय फिलिंग्स आहेत व्हेरी गुड. बोलायचे एक्सप्रेशन आहे खूप चांगले आहेत. समजून सांगायची उदाहरणं आहेत खूप चांगली आहेत. गेलेल्या 1 वर्षामध्ये जेवढे आलेले सर्व प्रॉब्लेम्स आहेत, तर मला नाही वाटत का आता माझ्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम राहतील. आणि आता मी देवीदास नायकर सरांसोबत जुडल्यानंतर माझा बिझनेस टॉपला जाणारच आहे. जे बिझनेसमध्ये आहेत, जे नाही आहेत, त्यांनी पण हा सेमिनार अटेंड करायला काहीच हरकत नाही. सर खूप इन्स्पायर करतायत आणि खूप छान शिकवतायत की तुम्ही बिझनेस एक्सपांड कसं करायचं, काय करायचं. देवीदास सरांचं सेमिनार अटेंड केल्यानंतर आम्हाला वेगळंच शिकायला मिळालेलं आहे. आणि टीमवर्क कसं करायचं, सहकार्य करून काम करून कशा पद्धतीने घ्यायचं, त्यांच्यावर कुठली जबाबदारी द्यायची, हे सर्व आतापर्यंत त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालेलं आहे. तर अपडेटेड असणं सुद्धा गरजेचं. जर का तुम्हाला एखादा एंटरप्रेन्योर व्हायचं असेल तर त्या एंटरप्रेन्योरला तुम्ही कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत आणि कोणत्या पद्धतीने केल्या पाहिजे हे सुद्धा सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला इथे समजावून सांगितलं. आणि सरांनी जे काही शिकवलं ते खरं तर खूप पैसे देऊन पण आपल्याला शिकायला भेटणार नाही. कारण फक्त विचार करणं हा एक वेगळा बाजू झाली आणि बिझनेस माइंडसेट घेऊन चालणं हा एक वेगळी बाजू झाली. कारण दोन्ही बाजू समांतर नाहीये, अलग अलग आहेत. त्याच्यातून आम्हाला नक्कीच आमच्या व्यवसायासाठी चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. अनेक उद्योजकांना, नवउद्योजकांना, उद्योजक धंद्यामध्ये अडचणी ज्यांना आलेल्या आहेत, अशा लोकांना सुद्धा देवीदास सरांचं ट्रेनिंग निश्चित केलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना निश्चित त्यांचा उद्योग व्यवसाय उत्तम दिशेने प्रगतीसाठी जाण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग. देवीदास नायके सरांमुळे यांच्या सगळ्या भाषणामुळे मी भरपूर काही शिकू शकले आणि इथून पुढे मी खूप काही करू शकेल. 100% उद्योजक लोकांना हा प्रोग्राम फायदेशीर ठरू शकतो आणि त्यांच्या आकलन शक्तीवर ते तितकंच डिपेंड आहे. सर चांगल्या पद्धतीने सांगतात. त्या माहितीचा उपयोग करून मी माझा बिझनेस नक्कीच ग्रोथ करेल अशी मला आशा आहे. देवीदास सरांना मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.